काही टेस्ट लिहून देते, करून घ्या. ठीक आहे, पण कसली टेस्ट आहे ही? ब्लड टेस्ट आहे. प्रेग्नन्सी आहे का बघूया. आय मीन रूल आउट करूया. एक मिनिट. प्रेग्नंट नाही हो, प्रेग्नंट असूच शकत नाही मी. माझा डिवोर्स झालाय. ओ, पण डिवोर्स होऊन किती दिवस झाले? झालेत काही महिने आणि तेव्हापासून नेव्हर माइंड. मी टेस्ट लिहून देते, करून घ्या. रिपोर्ट्स आले की मला रिपोर्ट्स कळवा, मग काय करायचं ते बघूया. सध्या तुम्हाला नॉशिया कमी होण्यासाठी म्हणून मेडिसिन्स लिहून देते, ते घ्या. ओके. जेनी, हां हे पण. अगं काय किती वेळ लावते, आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं, स्पीड वाढवावा लागेल. वा, आधी स्वतःच अनाउन्स करून टाकायचं की पॅकची फ्रेश बॅच बनवूया म्हणून, आणि मग मला सांगायचं क्विकली कर म्हणून. हे सगळं मी कसं मॅनेज केलं माझं मलाच माहिती आहे. तू आधी ठरव तुला काय हवंय. मी घरी असले तरी तुला प्रॉब्लेम असतो, मी इथे आले तरी तुला प्रॉब्लेम आहे. तुला माझ्याकडनं काय हवंय जेनी? नको, तू कामच कर, ते आपल्या दोघींसाठी खूप चांगलं आहे. हा, पण हे असं काही अनाउन्स करायच्या आधी ना मला हेड्सअप देत जा. येस बॉस, जसं तुम्ही सांगाल तसं. बरं ऐक ना, मला तुला सिरियसली काहीतरी सांगायचं आहे. काय? की आता कसं आहे ना की पार्लर प्रोडक्ट्स हे सगळं आपल्या दोघींना ना खूप हँडल करायला कठीण होणार आहे. तर ना आपल्याला एक बेसिक हेल्पसाठी ना कुणीतरी मुलगी हवी आहे. बरोबर आहे ग तुझं. माझ्याही मनात हाच विचार होता. ग्रेट, मग एक काम करते, मी कुणाला तरी बघते अशी कुणी मुलगी आहे का. म्हणजे तिला पार्लरचं नॉलेज नसलं तरी चालेल, पण कामामध्ये सिन्सिअर हवी. बस थोडंसं बेसिक नॉलेज असलं तरी हरकत नाही. बाकी क्लायंट आपण दोघी हँडल करूया ग. तू जरा रुमाल दे. जेनी, काय म्हणते, आपण ह्या सगळ्यासाठी कार्तिकीचा विचार केला तर? म्हणजे आता नाही, ती पूर्णपणे बरी झाली आणि आपल्याला जॉईन झाली तर? पण तिला जमेल, कारण आपलं काम थोडं हॅक्टिक आहे ग. जमेल की? अगं केवढी हुशार आहे ती. ती या अगोदरही जॉब करत होती. फक्त एवढंच की त्या पंकजने तिथे जाऊन गोंधळ घातला आणि तिला जॉबवरनं काढण्यात आलं. आणि एकदा जॉब गेला की परत मिळणं कठीण. मला वाटतं ना, तिला फक्त थोड्या ट्रेनिंगची गरज आहे, आणि ते ट्रेनिंग आपण दिलं ना तर ती इझिली मॅनेज करेल. अगं ओके, पण तू शुअर आहेस ना तिच्याबद्दल? कारण तिला मदत करण्याच्या नादामध्ये आपल्या बिझनेसचा लॉस नाही झाला पाहिजे. कारण तिच्या नवऱ्याने एक जरी चक्कर टाकली ना पार्लरवर तर आपलं नुकसान होईल. तसं नाही होणार का? तिचा डिवोर्सही होईल थोड्या दिवसात. माझी काही हरकत नाही आहे. आपल्यामुळे जर ती फायनान्शियली इंडिपेंडेंट होणार असेल तर चांगलंच आहे ना. हो, आणि ती आपल्याबरोबर असली ना तर मला प्रोडक्ट मॅनेजमेंटचा कोर्स पण करता येईल. कसला कोर्स? अगं प्रोडक्ट मॅनेजमेंट म्हणजे मला हा कोर्स ना फार पूर्वीपासून करायचा होता, पण काही कारणांमुळे करता आला नाही. 21 दिवसांचा कोर्स आहे आणि त्याच्यानंतर ना सर्टिफिकेटसुद्धा मिळेल. आणि ते सर्टिफिकेट मिळालं ना तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आपल्याला काही प्रॉब्लेम किंवा काही अडचण येणार नाही. वा, छान आहे. आता हे सगळं बाजूला ठेव आणि आधी तू पहिलं ते कोर्सचं बघ. आणि हे सगळं करायला कार्तिकी इथे असली. हे बघ, मी ना विसरूनच गेले की तिला संध्याकाळी फिजिओथेरपीसाठी न्यायचंय. सॉरी, मला थोडं लवकर निघावं लागेल. हे करशील तू? तू निघ, मी इथलं सगळं बघते. नक्की ना चिडणार? हो, मी करेन. तू निघ. किती 2 हे पण भरून झाले ना? हो हो, झाले. शिल्पी, काल आपल्यात जे झालं, मला खरंच याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, आणि मला या गोष्टीबद्दल गिल्ट पण घेऊन नाही बसायचंय. जे जे झालं ते जे झालं. आणि अजूनही गेले कित्येक दिवस मला तुझ्याशी आपल्या त्या रात्रीबद्दल
का बोलायचंय? मी मी किती वेळा सांगितलं तुला, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. नाही, असं कसं होऊ शकतं? मी प्रेग्नंट नाही असू शकत. शक्यच नाही आहे, शक्यच नाही आहे. आशू, कार्तिकीची तब्येत पहिल्यापेक्षा आता छान वाटतेय ग. हो ग, फिजिओथेरपीचा ना चांगलाच फायदा होतोय तिला. शिवाय ना ती खूप पॉझिटिव्ह आहे ग, सतत चांगले विचार करत असते. डॉक्टर म्हणाले की तिची रिकव्हरी सुद्धा फास्ट होईल म्हणून. खरंय ग, बायका काय खूप वेळ ना अंथरुणावर अशा पडून राहू शकत नाही. जरा बरं वाटायला लागलं ना की लगेच कामं दिसायला लागतात. पण ते एका अर्थी चांगलंच आहे तब्येतीसाठी. खरं बोलतेस ग तू. मला वाटलंच की तिला घरात बसून ना कंटाळा आला असेल, म्हणून म्हटलं तिला बाहेर घेऊन जाऊया, म्हणजे आजारी असल्याचं फील तिला येणार नाही. आणि तिच्या मनात जी नवऱ्याबद्दल म्हणजे त्या पंकजबद्दल जी भीती बसली आहे ना, ती सुद्धा कमी होईल. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्याची परतफेड मी नाही करू शकणार. तुम्ही मला सुरुवातीला अश्विनी मॅडमच्या घरी घेऊन आलात, आता माझी केस सुद्धा लढताय. तुमची फी किती आहे हे सुद्धा तुम्हाला नाही विचारू शकत, कारण की ना ती मी फेडूच शकणार नाहीये. कार्तिक मॅडम, मला असं वाटत होतं की आपल्यात चांगली मैत्री झाली आहे आणि मित्रांकडून कोणी पैसे घेतं का? अहो, माझ्या वकील असण्याचा काहीतरी फायदा होतोय, बस आहे. हो, पण तरी मला असं वाटायला लागलंय ना की मी तुमच्या चांगुलपणाचा थोडा जास्तच फायदा घेते. असं मुळीच नाहीये. तुम्ही ना आधी हे बर्डन घेणं सोडून द्या. खरं तर तुमचं इतकं नुकसान होऊन सुद्धा तुम्ही ताईच्या विरोधात कंप्लेंट नाही केली. या गोष्टीची परतफेड करणं शक्य नाही. त्यामुळे आता कसलीही काळजी करू नका, तब्येतीची काळजी घ्या. बाकी काही असेल तर मग मी आणि ताई आहोतच. चला निघूया. हळू. ठीक आहात ना तुम्ही? हो. आशू, काय? काय विचार करतेयस? काही नाही ग. आशू, जे मनात आहे ना ते बोलून टाक. हे दोघं एकमेकांबरोबर किती छान दिसतात. सिरियसली तू पण हाच विचार करतेयस? म्हणजे तू सुद्धा? नशीब, जे काही मनात होतं ते तुला मी सांगितलं म्हणून बोलले. हो, मी म्हणाले बोलून टाक, पण हे शक्य आहे का ग? माहित नाही, पण मी काय त्यांचं लग्न लगेच जुळवायला निघाले नाहीये. मला असं वाटतंय ना, दे आर मेड फॉर इच अदर. दोघांनीही आपल्या पहिल्या जोडीदारामुळे बरंच सहन केलंय आयुष्यात, आणि त्या दोघांकडे बघून असं वाटतं ना की ते सुखाचा संसार करतील ग एकमेकांबरोबर. हो, खरंय आशू हे. पण आशू, जे तुझ्या मनात आलंय ना ते बोलून मोकळी हो. हा, मनातच ठेवू नकोस ते.
योग्य वेळ बघ आणि दोघांशी बोलून घे. बोलेन मी खरंच. तोपर्यंत मलाही या गोष्टीचा अंदाज येईल की या दोघांच्या मनात नक्की काय चाललंय. फिंगर्स क्रॉस्ड शिल्पी. टेस्ट निगेटिव्ह यायला पाहिजे. निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. व्हॉट? टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे मी प्रेग्नेंट आहे. काय ग, काय झालं? गडबडीत आलीस, पर्स फेकून आतमध्ये गेलीस, अस्वस्थ दिसते. सगळं ठीक आहे ना? अजून काही प्रश्न आहेत? विचारून घे. आत्ताच सगळे प्रश्न विचारून घे. तसंही तुला कारणच लागतं ना मला काही ना काही प्रश्न विचारायला. शिल्पी, अगं सगळं ठीक आहे एवढं म्हणाली असतीस ना तर सगळे प्रश्न थांबले असते पुढे. शिल्पी, आलीस नाही तर परत कुठे निघालीस? जरा खाऊन घे आणि मग जा कुठे ती. आणि केव्हा येणार आहेस? अगं नको प्रश्न विचारू मला. काय कटकट लावली डोक्याला. शिल्पी, तुला काही विचारायचं प्रश्न मला? मी कुठे चाललीये, किती वाजता येणार आहे, का चाललीये? विचारायचं असेल तर आत्ताच विचारून घे. आणि तू ग, तुलाही हिची हवा लागलीच असेल. सारखी तिच्या मागे मागेच असतेस परछाई म्हणून. तुलाही जर काही WH क्वेश्चन्स असतील तर विचारून घे. नाही येत? थँक्यू. शिल्पी, काय करावं या मुलीचं ना काही कळत नाही. आल्याला तुमच्यावर पण चिडचिड केली. चला या आतमध्ये. ओ 4 BHK, ओ 4 BHK, तुमची वाटी आणली बरं का. काय मग, काय म्हणाले डॉक्टर? सगळं काही ठीक आहे ना? अगं बाई, आज वाटीत साखर आलेली दिसतेय. अहो, रिकामी वाटी द्यायची नसते ना, म्हणून भरून दिली. नाही, डॉक्टर म्हणाले लवकरच कार्तिकी स्वतःच्या पायावर चालायला लागेल. फक्त थोडी एक्सरसाइज करावी लागेल, बस एवढंच. हो का? अगं मग मला सांग ना एक्सरसाइज, मी ते घेते करून. अगं तिला रोज आता चालायची प्रॅक्टिस करून घेते आहे ना, त्यामुळेच तर हे झालंय सगळं. अश्विनी, कार्तिकी जी काय बरी झाली ना ती केवळ यांच्यामुळे. आपण तिच्यासाठी काही करत नाहीये, कळलं? अश्विनी करत असेल हो, पण तुम्ही तर इकडची काडी तिकडे ठेवत नाही. मग तुम्ही कार्तिकीची काय काळजी घेणार हो? आपण माझ्याबद्दल नाही, कार्तिकीबद्दल बोलत होतो. संधी मिळाली की मला नावं ठेवायचं अगदी सोडत नाही. अहो, मी पण कार्तिकी बद्दलच बोलत होते. तुम्ही स्वतःवरच विषय ओढवून घेतला. एक मिनिट. तुमच्या दोघींचं झालं असेल तर मला एक चांगली न्यूज द्यायची. नाही पण तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी सांगते. अगं या 4 BHK बघ ना, नेहमी की नाही आपलंच घोडं पुढे दामटवायचं असतं. मी मग कोण अजून? बरं जाऊ दे. अगं अश्विनी, मला तू सांग तुझी बातमी काय आहे ती. लॉबीमध्ये होते ना तेव्हा फोन आला होता. काल यांच्या आणि बाबांच्या टेस्ट केल्या होत्या ना, त्याचे रिपोर्ट्स आले आहेत. आणि आई, रिपोर्ट्स एकदम चांगले आहेत. आता बाबांना आणि ह्यांना डॉक्टरकडे फॉलोअपसाठी घेऊन जायचंय
आणि डॉक्टर सांगतील काय करायचंय. पांडुरंगा, तुझीच कृपा. असाच आमचा सांभाळ कर, पाठीशी राहा. घ्या. केलात का परत त्या पांडुरंगाला डिस्टर्ब? तुम्हाला दुसरं काम नसतं का हो? आधी लक्ष ठेव म्हणायचं आणि काम झालं की थँक्यू म्हणायचं. तुम्हाला की नाही कधी कोणाला सुखाने जगूच द्यायचं नसतं हो. अहो, मी माझ्या देवाला किती त्रास देईन, तुम्हाला काय त्याचं? आणि तुमचं कशाला माझ्यावर एवढं बारीक लक्ष? मोठ्या साखर घेऊन आले, गोड बोलायला शिका. चिडली वाटतं. पण मी काय बोलत बसलीये? माझं घरी सगळं काम रखडलंय. काळजी घे हा. चल येते मी. या सावंत काकू आईनं आणि दोघीही एकमेकींशिवाय चालत नाही आणि नाही काही बोललं तर पटत नाही. पाणी संपलंय, तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. हे असं कसं झालं? काय करू मी आता? हे मी काय करतेय? विद्युतला सांगू की नको? नाही, नकोच. त्याला काहीच नको सांगायला. जाऊ दे. मला पण हवं होतं माझं बाळ, पण माझ्या संजूला माझ्यापासून लांब घेऊन गेले. कदाचित म्हणूनच मला ही दुसरी संधी मिळाली असेल का? मला हवंय हे बाळ. हे माझं बाळ आहे आणि याला वाढवण्यासाठी मला कोणाचीही गरज नाहीये. मी एकटी हे करू शकते. मी जन्म देणार आहे या बाळाला. दीदू, मला हेल्प कर ना. अगं, मला होमवर्क कंप्लीट करायचं आहे. स्कूल मधनं सांगितलंय. कुहू आता नाही, मी बिझी आहे. जा तू. काय ग दीदू, तुला कधीच वेळ नसतो माझ्यासाठी. सगळं मलाच ओरडतात. कोणी मला हेल्प पण करत नाही. दीदू, 5 ॲनिमल काढायचे आहेत, 2 झालेत. प्लीज हेल्प कर ना मला. कुहू, अगं सांगितलं ना तुला एकदा, मला काम आहेत ग. जा तू, बरं डिस्टर्ब नको करूस मला. कुहू, इकडे ये बाळा. काय हवंय तुला? काही नाही. काही कसं नाही? मग तू तिला काय विचारत होतीस? अगं, स्कूल मधनं ना होमवर्क दिलाय. 5 वाईल्ड ॲनिमल काढायचे आहेत, पण दीदूला टाइमच नाहीये. ओ, असं आहे का? बरं ठीक आहे, मी हेल्प करते तुला. जा तुझे बुक्स आण. बघू पेन्सिल. आता मला सांग, काय काढायचंय तुला? पहिला टायगर. टायगर, ठीक आहे, काढूया. तुला माहितीये का कुहू, तुझ्या आत्तूला खूप छान ड्रॉइंग येतं. आता तुला कोणापुढे हातपाय पसरण्याची काहीच गरज नाहीये. तुला काय वाटलं फक्त तुझ्या आईलाच भारी ड्रॉइंग करता येतं का? तुझ्या आत्तू खूप एक्सपर्ट आहे बरं का.
वाव, किती छान ड्रॉइंग काढतेस तू. येस. आणि काय काय काढायचंय तुला? टायगर झाला ना की आपण हरिण काढूयात. हो, ऐक, आपण ना टायगर काढू, लायन काढू आणि मग हरिण काढू. हा. हे बघ, हे 2 असे सर्कल करायचे आणि इकडे असा हा ट्रायंगल करायचा.